श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण अशा कोणत्या वस्तू ठेवू शकतो ज्यामुळे घरामध्ये सुख समाधान आणि सकारात्मकता नांदेल। अशा काय आहेत त्या वस्तू या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असणे अत्यंत आवश्यक असते। आपल्या जीवनात सुख शांती आणि आर्थिक सुबत्ता लाभावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे उपाय सांगण्यात आले आहेत। यामध्ये काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती किंवा त्यांची प्रतीके घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। जर तुम्ही तुमच्या निवासस्थानी या 5 प्राण्यांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची योग्य दिशेला स्थापना केली तर तुमच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील। कोणत्या वस्तू आहेत ते पुढे आपण पाहूयात। 1. हत्तीची मूर्ती। वास्तुशास्त्रात हत्तीला ऐश्वर्य, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते। घरामध्ये चांदीचा किंवा पितळेचा हत्ती ठेवणे अत्यंत फलदायी ठरते। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होतो। विशेषतः व्यापारात वृद्धी व्हावी यासाठी हत्तीची मूर्ती ठेवणे फायदेशीर मानले जाते। तसेच यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते। 2. कासवाचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार कासवाचा संबंध थेट माता लक्ष्मीशी जोडला जातो। घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला धातूचे कासव ठेवणे अत्यंत शुभ असते। कासव हे धैर्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे। ज्या घरात कासवाची मूर्ती असते तिथे आर्थिक टंचाई जाणवत नाही आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते। 3. माशाची प्रतिमा किंवा मूर्ती। वास्तुशास्त्रामध्ये मासा हा संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। घरात फिश टँक ठेवणे शक्य नसेल तर चांदीच्या माशाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणे फायदेशीर ठरते। यामुळे घरातील आर्थिक अडथळे दूर होऊन धनागमनाचे मार्ग सुलभ होतात। माशाची उपस्थिती घरात शांतता आणि प्रसन्नता टिकवून ठेवण्यास मदत करते। 4. उंटाची मूर्ती। करिअर किंवा व्यवसायात सातत्याने यश मिळण्यासाठी उंटाची मूर्ती घरात ठेवणे योग्य मानले जाते। उंट हा चिकाटी आणि कष्टाचे प्रतीक आहे। घराच्या लिव्हिंग रूममध्ये किंवा ऑफिसमध्ये उंटाची जोडी ठेवल्याने मानसिक एकाग्रता वाढते आणि प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होतात। आर्थिक धैर्य मिळवण्यासाठी हा एक प्रभावी वास्तु उपाय मानला जातो। 5. गाय म्हणजेच आपली कामधेनू आई। हिंदू संस्कृतीला गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार घरात वासराला दूध पाजत असलेल्या कामधेनू गायीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते। ज्या घरात कामधेनूची मूर्ती असते तिथे अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही। अशा प्रकारे या 5 प्राण्यांच्या प्रतीकांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता आणि जीवनात सुख समृद्धी आणू शकता। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।